सोलापूर शहराजवळील सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावर लांबोटी परिसरात आज दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास एक विचित्र अपघात घडला। या अपघातात 2 कार आणि एका ट्रकची जोरदार धडक झाली। सुदैवाने या घटनेत एकाच कुटुंबातील तिघेजण थोडक्यात बचावले असून कोणतीही जीवितहानी झाली नाही। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार पुण्याकडे जाणारी एक कार महामार्गावरून जात असताना रस्ता क्रॉस करणाऱ्या दुसऱ्या वाहनामुळे चालकाने अचानक ब्रेक दाबले। याच वेळी पाठीमागून वेगात येणाऱ्या ट्रकने त्या कारला जोरदार धडक दिली। धडकेचा जोर इतका होता की कारच्या मागील बाजूचे मोठे नुकसान झाले। सदर कारमध्ये पती, पत्नी आणि त्यांचा एक मुलगा प्रवास करत होते। कारच्या मागील सीटवर कोणीही नसल्याने मोठा अनर्थ टळला। तिघांनाही किरकोळ दुखापत झाली असून त्यांना तात्काळ वैद्यकीय मदत देण्यात आली। या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी अँब्युलन्स घटनास्थळी दाखल झाले। जखमींना उपचारासाठी हलवण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते। दरम्यान या अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून पळून गेल्याची माहिती समोर आली आहे। पोलीस त्याचा शोध घेत असून पुढील तपास सुरू आहे। या अपघातामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती। पोलिसांनी तात्काळ वाहतूक सुरळीत करण्याचे काम हाती घेतले। ही घटना महामार्गावरील वेग आणि अचानक ब्रेक लावल्याच्या धोक्याची जाणीव करून देणारी ठरली।